समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील फर्श बाजार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलीस असल्याची बतावणी करत दुकानातील सोन्याचे दागिने, बिस्किटे, 3 किलो चांदी आणि रोकड लुटणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत 1 किलो 400 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी, 12 लाखांची रोकड असा एकूण 1,56,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। प्रशांत राजकुमार कदम, वय वर्ष 25, राहणार उपळावी रोड, सोनी, तालुका मिरज, शुभम राजाराम कांबळे, वय 26, सध्या राहणार आरग, मूळ राहणार कळंबी, तालुका मिरज अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। दिनांक 15 सप्टेंबर रोजी दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील फर्श बाजार येथील भोला ज्वेलर्स या दुकानात संशयित शिरले। त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत 20 लाखांची रोकड, 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि 3 किलो वजनाची चांदी लुटून दुकानातील कामगाराचे अपहरण करून गेले होते। संशयितांचा शोध घेत दिल्ली पोलीस सांगलीत पोहोचले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी संशयितांना शोधण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते। पथकातील सुशील मस्के, अभिजित माळकर यांना तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही संशयित सोनी आणि आरग येथे असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने तेथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून लपवून ठेवलेली 12 लाखांची रोकड, 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, 3 किलो चांदी असा मुद्देमाल जप्त केला। दोघांनाही दिल्ली क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, दिल्ली क्राईम ब्रांचचे उपनिरीक्षक अमित चौधरी, शशिकांत यादव, संदीप पाटील, अतुल माने, सुशील मस्के, अभिजित माळकर, श्रीधर बागडी, संकेत कानडे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।